काँग्रेसच्या नेत्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, सचिन सावंत, असलम शेख यांनी वायबी सेंटरमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा मुंबईत समारोप होतोय। 17 मार्चला त्यांची शिवाजी पार्कमध्ये सभा होणार आहे। त्याचं निमंत्रण देण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या नाशिकमध्ये दाखल होणार आहे। राहुल यांच्या यात्रेच्या निमित्तानं काँग्रेसकडून मालेगावमध्ये जय्यत तयारी करण्यात येते। ठिकठिकाणी स्वागताचे फलक, पक्षाचे ध्वज लावण्यात आलेत। राहुल गांधींचा उद्या दुपारी 3 ते 5 या वेळेत रोड शो देखील होणार आहे। दरम्यान राहुल गांधींच्या स्वागतासाठी ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठाण्यात मेट्रोसाठी उभारण्यात आलेल्या खांबांवर काँग्रेसकडून बॅनर लावण्यात आले आहेत। राहुल गांधींचं ठाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। भारताचा ढाण्या वाघ ठाण्यात अशा आशयाचे फलक लावण्यात आले। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। राहुल गांधी नंदुरबारमध्ये येताच भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। नंदुरबारचे माजी पालकमंत्री पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। पद्माकर वळवी माजी क्रीडा मंत्री आहेत, तसंच ते काँग्रेसचे नेते आहेत। पद्माकर वळवींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय। साहेब मला माफ करा अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेचा राजीनामा दिला। वसंत मोरेंपाठोपाठ मनसेचे पर्यावरण शहराध्यक्ष नितीन जगताप यांनीही राजीनामा दिला। वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा होत्या। वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्या अनुषंगाने त्यांची तयारीही सुरू आहे। वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। वसंत मोरेंच्या प्रकरणी माध्यमांवर प्रतिक्रिया देऊ नका असं राज ठाकरेंनी बजावलंय। तसे आदेश राज ठाकरेंनी पुण्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांना दिलेत। वसंत मोरे चांगले नेते आहेत, मात्र त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये असा सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलाय। आता कुठे जायचं, कुठून लढायचं हे तेच सांगू शकतील असंही राऊतांनी म्हटलं। भाजप कोर कमिटीची उद्या पुन्हा दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर राज्यातल्या भाजप नेत्यांची बैठक होणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत। महायुतीतल्या जागा वाटपावर या बैठकीत चर्चा होणार आहे।